आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। लोखंडी हातोड्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न, दोन भाऊ गुन्हे शाखेच्या जाळ्यात। नाशिकमध्ये लोखंडी हातोड्याने डोक्यावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन भावांना गुन्हे शाखा युनिट 2 ने अटक केली आहे। कार्तिक सुनील कंडारे आणि कृष्णा उर्फ टक्की सुनील कंडारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। 18 मे 2026 रोजी देवळाली कॅम्प परिसरात फिर्यादी यांच्या आई आणि आरोपींच्या आईमध्ये वाद सुरू असताना कार्तिक कंडारे याने फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने वार करून गंभीर जखमी केले। तसेच फिर्यादीच्या भावालाही हातोड्याने मारहाण करण्यात आली। त्यानंतर कृष्णा कंडारे यांनी दोघांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 2 ला आरोपी लोखंडेमाळा हनुमंतनगर जेल रोड परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार प्रदीप नन्नावरे आणि पथकाने सापळा रचून दोन्ही आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले। चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना पुढील तपासासाठी देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ। आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स। तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या। आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल। अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे। तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा। उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री। आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना।